श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या सर्वांचा व्रतवैकल्यांचा राजा असणारा श्रावण महिना आता आलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिली शिवामूठ कोणती आहे आणि ती का व्हायची याची संपूर्ण कहाणी, पूजा विधी आणि मंत्रोच्चार या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत. वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, कारण की या महिन्यामधले प्रत्येक सणाची आणि इथून पुढील प्रत्येक वर्षभर येणाऱ्या सणाची माहिती तुम्हाला मिळणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये किंवा ह्याच चॅनलवरती. व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीलाच आपण ऐकूया की शिवामुठीची कहाणी, जी तुम्हाला प्रत्येक श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ व्हायच्या अगोदर किंवा नंतर ऐकायचीच आहे. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला होत्या 4 सुना. 3 आवडत्या होत्या आणि एक होती ती नावडती. आवडत्या सुनांचा तो खूप छान प्रतिपाळ करायचा. नावडतीला मात्र जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेडं दिलं, गुरख्याचं काम दिलं आणि पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला आणि ही राणी गेली. नागकन्या आणि देवकन्याची तिला भेट झाली. त्यांनी विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? भ्राताराची भूक होते, इच्छित कार्य सिद्धीस जातात, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? ती म्हणाली, मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. मग ती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा बसता? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो, त्या वशाला काय करावं? मग त्यांनी सांगितलं, चिमूटभर तांदूळ घ्या, शिवराई सुपारी घ्या, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभाव पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं म्हणावं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. असं म्हणून तांदूळ व्हा. संध्याकाळपर्यंत उपवास करा. उष्टमाष्ट खाऊ नको, दिवसा निजू नको. उपास नाही निभवला तर दूध पी. संध्याकाळी आंघोळ कर, देवाला बेल व्हा आणि मुकाट्यानं जेवण कर. हा वसा 5 वर्ष करावा. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्याला मूग, चौथ्याला जव आणि 5वा आला तर सातू अशी शिवामूठ करता घेत जावं. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं. राणीनं उपवास केला. जावानंदांनी उष्टमष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निघून गेले. पुढं आला दुसरा सोमवार. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभाव पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. तिनं सामान घेतलं आणि देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचं खांब झालं. हांड्या गलास लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनीच देवाचं दर्शन घेतलं. नावडतीची पूजा करू लागली. गंधफुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. असं म्हणून शिवाला वाहिलं. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिनं लिहायला दिलं. खुंटीवरती पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावरती सगळी माणसं घरी आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिली देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंड आहे. वर आपण पाहिलेली केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं काय झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आता आवडती झाली.
जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. आणि हीच 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर प्रत्येक श्रावणाच्या सोमवारी जेव्हा तुम्ही देवाजवळ जाणार आहात आणि महादेवावरती शिवामूठ वाहणार आहात, त्या अगोदर तुम्ही ही कहाणी वाचा आणि मगच शिवामूठ वाहा. शिवामूठ वाहताना तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र या ठिकाणी म्हणायचा आहे. यासोबतच तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप देखील करू शकता. त्यामुळे तुम्हीही शिवभक्त असाल तर तुमच्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य आनंदाने करा. नेहमीचा तोचतोपणा आपल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल आणतो. तो देखील त्यांना पुरेसा असतो. देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून समजतं. दिल्यानं कमी होत नाही तर त्यामध्ये वाढ होत असते. मग ते ज्ञान असो वा अन्न. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मुठभर असलं तरीही देता आलं पाहिजे आणि यामधूनच गृहिणींना समाधान मिळत असतं. मुठमुठ करून काही अन्नधान्य मिळालं तर याचं घेणाऱ्याला देखील समाधान आणि दुहेरी लाभ असतो. ज्यांना शिवालयात जाणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरीच अशी शिवामूठ वाहिली तरीही चालते. शिवाचं नामस्मरण करून त्यांचे जप तप आपण या दिवशी करू शकतो. या दिवशी तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं वाचन देखील करू शकता. आता जाणून घेऊया की पहिला श्रावणी सोमवार कधी आहे ते. पहिला श्रावणी सोमवार हा 28 जुलैला म्हणजे उद्या आहे. यामध्ये शिवामूठ म्हणून तुम्हाला तांदूळाचा वापर करायचा आहे. दुसरी श्रावणी सोमवार हा तुम्हाला 4 ऑगस्टला साजरा करायचा असेल आणि त्या दिवशी तुम्हाला तिळाचा वापर करायचा आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला मुगाची शिवामूठ ही 11 ऑगस्टला व्हायची आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा 18 ऑगस्टला असून त्या दिवशी तुम्हाला जवाचा वापर शिवामुठीसाठी करायचा आहे. यासाठी तुम्हाला श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं आहे. तुमच्या देवघराला स्वच्छ करून उपवासाच्या दिवशी तुम्हाला तामसिक अन्नाचं सेवन देखील टाळायचं आहे. उपवासाच्या दिवशी फलाहार घ्यायचा आहे आणि ड्रायफ्रूट्स किंवा दुधाचा यामध्ये तुम्ही समावेश करू शकता. तुम्हाला विधिवत शंकराची पूजा करायची आहे. महादेवाला गोकर्णाची फुलं अर्पण करणं हे देखील खूप शुभ मानलं जातं. यासोबतच तुम्हाला पूजा करताना चुकूनही हळद आणि कुंकू व्हायचं नाही तर आपल्याला भस्माचा वापर करायचा आहे. यासोबतच उपवास करत असताना जेवणामध्ये लसूण आणि कांद्याचा वापर टाळा आणि श्रावणाच्या उपवासामध्ये मद्यपान आणि मांसाहार टाळायचा आहे. जो कोणी श्रावणी सोमवार पकडत असतो त्यांनी गुपचूप म्हणजे काहीही न बोलता हा उपवास सोडायचा असतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर ही झाली उद्याच्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती. तुम्हाला यामधील माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि आणखीन कोणती माहिती हवी असेल तर ते मला कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला शेअर देखील करा. तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भगवान शिवजी तुम्हाला सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण करो ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.